हॅलो गाईज, तर आज आम्ही चाललो होतो रानात. आज आम्हाला उपटायची होती कोथिंबीर, तर आम्हाला बायाच भेटल्या नाही. त्यामुळे मम्मी बोलली की तुम्ही दोघी पण घरी राहा आणि आम्हाला कोथिंबीर उपटू लागा. तर शेतकऱ्यांची कथा अशी की जेव्हा आमची कोथिंबीर लहान होती ना, तेव्हा तिला 65 रुपये बाजार होता ना, आज तोच बाजार 5 रुपयावर आला. म्हणजे शेतकऱ्याचं जीवन अतिशय खडतर आहे नाही का. म्हणजे जेव्हा शेतकऱ्याकडं माल येतो तेव्हा त्याच्या मालाला किंमत राहत नाही. तर असं मग एकदम माणूस खचून जातो नाही का. म्हणजे असं कष्ट करायचे खूप आणि त्या कष्टाला असं फळ नाही भेटल्यावर माणसाला असं कुठेतरी निराशपणा येतो, असं काम करायला मन लागत नाही. तर अशीच आहे शेतकऱ्याची कथा. आता जातो आम्ही कोथिंबीर उपटतो, पाहू आता कशी जाती. इथं आम्ही आष्टरचं रोप टाकलेलं आहे, तर ते पण पहा आता खूप छान झालंय. आणि हा आमचा शेतातील परिसर आहे. इथं आमच्या केळ्या वगैरे आहे, शेजारीच इथं आमचा गायांचा गोठा पण आहे. आणि आता चाललो आहे आम्ही कोथिंबीर उपटायला. त्यांना आता गेल्यात पुढं, आम्ही पण चाललोय दोघी जणी. तर इथं आमचा शेजारीच संत्र्याचा पण बाग आहे. आता पाऊस पडल्यामुळे सर्वत्र हिरवगार वातावरण. मी पण खूप दिवसातून चालले रानात, पण खूप भारी वाटतं असं काही दिवसांनी रानात गेल्यावर. इथं मुगाची पण पेरणी आमच्या इकडे झाली आहे आणि मूग पण खूप छान उगून आलाय. पण पाऊस काय असा म्हणावा असा याय नाही अजून, पाणी वगैरे काही नाही, फक्त बुरबुर चालती आणि शेतकऱ्याचं काम बंद करतो. तर हा आहे संत्र्याचा बाग. पुढे गेले किती पुढे गेल्यात. चल मम्मी त्या खूप पुढे गेल्यात, आता आम्ही जातो पटपट. संत्र्याच्या बागात पहा किती गवत झालंय. संत्र पण यायला लागल्यात त्याला छोट्या छोट्या. तर मम्मी त्यांनी तिथं तुम्हाला दिसत असतील किती पुढे गेल्यात आणि आम्ही किती सावकाश चाललोत. सर्वत्र हिरवं हिरवं. आमचा जायचंय आम्हाला. शेत पण खूप लांब आहे आमचं, चालत चालत कंटाळा येतो खूप. आमच्या शेतात मंदिर पण आहे, तुम्ही पाहू शकता. खूप छान मंदिर आहे आमच्या शेतात. जातो आता गाईज पटापटा. हो, तुम्हाला माहिती आहे का गाईज, तर आमच्या शेतात गिन्नी गवत पण आहे. हे खूप मोठं होतं, आता त्याची तोडणी झाली त्यामुळं ते बारीक आहे. इकडे पण आहे गिन्नी गवत, मध्ये मूग आहे. आणि आमच्या शेतात मोर पण खूप आहे, खूप ओरडतात पाऊस चालू असल्यावर, तर खूप कल्ला करतात. पण दिसत तर नाही, ते दिसतच नाहीत, पण म्हणजे दिसतात खूप, पण ते लगेच जातात कुठेतरी, गायब होतात, आम्हाला दिसतच नाही. त्यांचा फक्त आवाज येतो. तर गाई जाता आम्ही पटपट चाललोय. ही पुढे आहे, मी माग आहे. गाईच पळत जाताना तर खूप दम लागतोय. मम्मी त्यानं गायब झाल्यात, नेमकं कुठं गेल्यात तेच माहित नाही. इकडं गेल्यात ते पहा गाईस, तुम्हाला मोराचा आवाज आलाच असं. सगळीकडे हिरवं झालंय, खूप गवत आहे इथं. हा ओढ आहे, पण त्याला पाणीच नाहीये, सगळीकडे गवत झालंय त्यामध्ये पण. जाता आम्ही जवळ आलोय, तर इकडे पण खूप सारे वावर आहे. तिथे पण एक संत्र्याचा बाग आहे. असे खूप सारे रस्ते आहेत. ही आणखीन खूप नाही झाली, छोटीच आहे. छोटी आहे, पण हिला पण असं इतकं बाजार आता, कारण इतक्या शेतकऱ्यांनी कोथिंबीर धने मोठ्याने बोल. तर काही जाता आम्ही फायनली पोहोचतच आलोय. पेरलेली कोथिंबीर आहे ही, आणखीन खूप नाही मोठी झाली, छोटीच आहे. तिकडे एक आंब्याचं झाड पण आहे.
गाईज मोर कोकतोय पण दिसत नाहीये तो आम्हाला. तर आम्ही फायनली पोहोचलोच आहोत वावरात. तर काही आम्ही म्हणजे नाही का इथे शेवंती लावली होती, सेंट व्हाईट शेवंती. तर म्हटलं शेवंती मोठी होस तर काहीतरी त्यामध्ये पीक काढावं. तर मग आम्ही असं ठरवलं की याच्यात धने पेरायचे. तर तेच धने आता मोठे झाले आहेत आणि शेवंती पण पहा किती छान फुटलेली आहे. आता काही दिवस खूप मोठी होईल आणि ही मोठी झाल्यानंतर पाहायला इतकं छान वाटतं ना. तर ती मोठी झाल्यानंतर आम्ही दाखवूच तुम्हाला. खूप सारी कोथिंबीर झाली आहे, थोडीच राहिली आहे. बाकी इतकायची. हे झाड पहा किती मोठे झालेत. तर आता काही झोपटक कोथिंबीर. गेल्यावर ना आपण कोथमीर उपटीत होतो फड्यातली होती आईच्या बर्थडेला 3 तारखेला कोथंबीर होती आणि या वर्षी पण कोथंबीर दरवर्षीच कोथिंबीर आहे ताईच्या बर्थडेला. आम्हाला तर बर्थडे ताई गाईज रानात भाकर खायची मज्जाच वेगळी असती. हे बघा आता आम्ही बसलो किती 11च्या जेवणाला. सकाळ सकाळ कोथिंबीर उपटाय आलतो आणि इकडं आम्ही कोथिंबीर उपटली. आता 2-3च फडक्या राहिल्यात. कमी करत आमचं कोथिंबीर उपटणं कमी खेळत जास्त चाललाय. वैशाली बघा काय झाली आहे कोथिंबीरीची राणी. कोथिंबीर उपटणं कमी आमचा धिंगाणा जास्त चाललाय. हे पहा आम्ही किती कोथिंबीर उपटली. आता थोडीच राहिली आमची कोथिंबीर. आता उपटतो. पाऊस पण यायला लागलाय. हा पाऊस तर काही येत नाही पण भुरभुर करून जातो. आणि ही बा कसली अडवणी करतीये. उपट कोथिंबीर म्हणजे मी कोथिंबीरची आळबडून घरी राहिली आणि कसे चाळे करीत आहे पहा. तिच्या अंगात खूप किडे आहेत. कशी बावळसारखी करते पहा तुम्ही. हिचं काय चाललंय गाईज. ही का शेडवणी करतीये. तू कोथिंबीर उपट. कोथिंबीर की रानी हूं मैं अपने बच्चों को. तिला आधीच बाजार नाही. तिला आधीच बाजार नाही. लय पाऊस आलाय. पवन चक्क्या थोड्या अंधार झालाय त्यांच्यावर. पाऊस यायला लागलाय ना. आमची वैष्णवी पहा कशी नाचतीये. शाळा बुडून घरी राहिली आणि कशी तिच्या अंगात लई किडे आहेत ते वळवायला. शेतकऱ्याचं जीवन खूप अवघड आहे. हे पहा खूप पाऊस यायला लागलाय तरी पण हा माल शेवटी उपटावाच लागतो. कारण कष्ट तर चुकत नाही शेतकऱ्याला. पावसाचं एकीकडे टेन्शन आणि हा एकतर ह्या मालाला भाव पण नाही. तर या वावरात म्हणजे असंच होतं. ते मोकळं वावर तर त्याच्यात पहा किती गवत उगले आणि आता त्याच्यात असंच ट्रॅक्टर फिरू राहिले आहेत मोकळा. प्रज्वल ट्रॅक्टर मध्ये बसण्याचा किती आनंद घेतोय पहा तुम्ही. आणि इथे वरती लगेच आमचं शेततळ आहे. तर चला तुम्हाला शेततळ पण दाखवते. तर इथून अशी वरती जाण्यासाठी आमच्या शेततळ्याला वाट आहे. मी अजून तर कधीच गेलेली नाही पण आज जाऊन पाहते. ओ नो. तर फायनली शेततळ्यावर आलो आहे आणि आता शेततळ्यात म्हणजे उन्हाळ्यातून आम्हाला शेततळ्यातूनच पाणी होतं आणि आता शेततळ खूप खाली गेलंय. तर त्यात पाणी थोडंच राहिलंय. बदक तर शेततळ्यात तुम्ही पाहू शकता. ते दिसत तर नाहीत पण खूप छान असे ते उडाले खूप छान पोहत होते बदक. गेले उडून आता.
खूप खाली पाणी आहे, पण त्यांच्यासाठी तर आता शेततळ्यात खूप शेवाळ झाली. एकदा स्वच्छ करावं लागेल शेततळं. आणि वरती लगेच डोंगर आहे आमच्या शेततळ्याच्या वरती. आम्हाला आहे ना हे शेततळ्याला, तर आमचं हे शेततळ असं एकदम डोंगरावर आहे, त्यामुळं आम्हाला शेततळ्याला कसल्या प्रकारची मोटर वगैरे लागत नाही. फक्त त्या पाईपाचं शेततळ्यातून पाणी भरलं ना तर लगेच पाणी चालू होतं. आणि म्हणजे मोटरला एवढा प्रेशर नसतं तेवढा पाण्याला असतो. तर आमचं शेततळ एकदम असं डोंगराच्या कडेला आहे, त्यामुळं खूप छान वरती बांधल्यामुळं आम्हाला बेनिफिट मिळाला. मोटर नाही लागत, लाईट वगैरे नसते तरी पण मग पाणी समजा असं कांद्याची लागवड वगैरे करायची असली तर लाईट नसल्यावर खूप आडून बसावं लागतं. पण आम्हाला शेततळ्यामुळे आडून कधीच बसावं लागत नाही, तर लगेच पाणी चालू होतं त्याच्यातून. तर या शेततळ्याचा आम्हाला हा एक खूप चांगल्या प्रकारे फायदा आहे. आता ही पहा कशी उतरून राहिली आहे. प्रज्वल येऊ नको, प्रज्वल येऊ नको. तर असं ते वरती, त्यामुळे आम्हाला उतरायची भीती वाटते. आणि त्याच्यावरती गवत पण म्हणजे असं झाडं पण पहा किती खूप दिवसापासूनचं आहे आमचं हे शेततळं. आणि खूप मोठे मोठे झाडं झालेत त्यावर. तर या दोघांची किती मस्ती चालली आहे पहा. जाता झालीच होती उपटून. खूप कंटाळा आला होता, सकाळपासून नॉनस्टॉप उपटत होतो. तर मग म्हणलं आता चला घरी जाऊ. तर खूप कंटाळा आला होता मला. मग आता आलाय गाईज, आता जातो घरी, आवडतो. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. तोपर्यंत बाय बाय.